मी काय म्हणतोय, मी डिलिव्हरीच घेत नाही ना ते. मी डिलिव्हर केलंय, मग हे मी घरी घेऊन गेलो तर मी घरी ठेवल. तुम्ही काही करा त्याला, कारण ते काही फायद्याचे नाही ना माझ्या. मग हे तुम्ही ऍप मधून काय करताय ऍपच्या प्रोसेसनी तुम्ही डिलिव्हर समोरच्याने घेतलं नाही, तुम्ही डिलिव्हर काय केलंय ते तुमचा प्रश्न आहे ना. तुम्ही हातात घेतले पार्सल, हे असं ओपन पार्सल, हे असं ओपन ते तुम्ही ऍपला असं. बोला. अरे आमचं काम नाही आहे ना भाऊ ते. ते तुम्ही ऍप मधून करा, ते नाही मी नाही नाही घेऊ शकत. हे बघ, हे बघून घे, हे असं ओपन आहे, हे कोणी घेणार नाही. अहो दादा, पण मी काय डिलिव्हर असा प्रोडक्ट होतो का ते मला सांग. माझं ऐका ना. हे देख, हे मधलं जे प्रोडक्ट आहे हे पूर्ण यूज करून ते पॅक केलेलं असेल, परत डायरेक्ट बॉटल येतो. माझं ऐक ना, मी काय तू म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही माझ्याकडे ठेवून तसं प्रोडक्ट घेऊन फायदा नाही रे. तुम्ही तशी डिलिव्हरी करायला नाही पाहिजे ना रे. तुम्ही डिलिव्हरी अशी करताय, तुम्ही हे असलं आम्हाला असलं तुम्हाला फाटलेलं. बोलतो, आता समजा वरून जी पॅकिंग आली मी अशी काय चिकटपट्टी, म्हणतो, त्याला आम्ही आमच्या पर्सनल चिकटपट्टी लावून देऊ पण नाही शकत. मी काय म्हणतो, तुम्ही देऊच नका ना. तुम्ही डायरेक्ट सांगा, रिटर्न करा ना जिथून येत आहे तिथं. असं कसं डिलिव्हर करणार तुम्ही? आणि तू म्हणतोय की मी तुम्हाला देऊन टाकलं आणि प्रोसेस करून टाकली. तुम्ही ऍप मधून प्रोसेस करा की तुम्हाला तेच मी म्हणते. करतो प्रोसेस रे, मी करेल. मला रिपेंडला प्रोसेस करावी लागणार, एक- पण मी तसं घेऊ नाही शकत एका मित्र. दिवसात लगेच. मी काय म्हणतो, मी तसं घेऊ शकत नाही मित्र. प्रश्न इथून चालू आहे. कुठंच ऑथॉरिटी नाही आहे की असा फाटलेला बॉक्स वगैरे डिलिव्हरी घ्या. नियमात ते बसत नाही आणि मला पण नाही पटणार. मध्ये काय प्रोडक्ट आहे, काय यूज केला, कोणी पॅक केलं परत त्याच्यामधलं काढून, सरळ मधला बॉक्स पण ओपन, मधला पण ओपन. तू ठेवून टाक, तुला ठेवायचं असेल. तू जसं म्हणतोय मी माझ्या घरी घेऊन जातो, तू घेऊन जा, मला काही इश्यू नाही. मी ते रिफंडची प्रोसेस करेल माझी, पण ते तसं नाही घेता येणार रे. नाही का, मग तुम्ही नाही एक्सेप्ट करत आहे ना,